आदिवासी समाजाचा इशारा, न्याय मिळाल्याशिवाय माघार नाही। आदिवासी समाजाची जमीन आचार्य नरेंद्राचार्य महाराज स्वामी यांनी बळकावल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणात विभागीय आयुक्त कार्यालयासमोर तीव्र आंदोलन सुरू आहे। आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आदिवासी समाजाचा ठाम निर्धार, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे हटणार नाही। जमीन आमची हक्क, आमच्यावर अन्याय करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे। ताई, आज तुम्ही जे या ठिकाणचं जे धरणे आंदोलन जे मांडलेलं आहे, हे नेमकी कोणाच्या विरोधामध्ये हे आंदोलन तुम्ही मांडलेलं आहे? स्वामी नरेंद्राचार्य यांनी तुम्ही म्हणजे यांच्यावरती जे धरणे आंदोलन जे करत आहात, नेमकी तुमचा त्यांच्याबद्दल तुमचा काय आरोप आहे? आमच्याकडे सगळे कायदेशीर पुरावे असतात। आरोप काय आहे? आमची जमीन बळकावलेली आहे। म्हणजे नरेंद्राचार्य त्यांनी तुमची जमीन बळकावलेली आहे। आमच्याकडे कायदेशीर सर्व पुरावे असतानाही हां, जमिनीमध्ये घुसून देत नाही, गेले तर आमच्या समाजाला दमदाटी देता, हुकुमशाही गाजवता। आजी, किती दिवसापासून तुमची जमीन बळकावलेली आहे? आपले लॉकडाऊन पासून आता माहिती नाही, तुम्हाला काहीच माहिती नाही। तुम्हाला येऊन देता का त्या जमिनीत? गेले तरी भांडणाला उभे राहते। म्हणजे गेले तर तुमच्या सोबत भांडायला उभे राहते असं? मग आता तुमची काय मागणी आहे शासनाकडं? आमची मागणी, आमची जमीन आम्हाला भेटू द्यावा। त्याच्यावर तुमचं नाव आहे का? हा, म्हणजे उतार्यावर तुमचं नाव असताना समोरच्याने जमीन बळकवेले का? ताई, तुमचं काय म्हणणं आहे यावर? म्हणजे तुमची जमीन तुम्हाला परत मिळावी? जमीन ती आम्हाला भेटून जावा। आम्हाला त्यांचं आमचं काही वाद चालणार नाही। त्यांनी आम्हाला विचारावं लागत होतं, काही जमीन कोणाची आहे, काय आहे, याच्यातून रस्ता काढायचा, काही जमीन हे जमीन कशी काय त्यांनी बळकावले आम्हाला बिन विचारताना। अच्छा, बघू शकतो या ठिकाणचं जे दृश्य आहे हे विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणचं दृश्य आहेत आणि सदर संपूर्ण आदिवासी परिवार या ठिकाणी न्याय मागण्यासाठी थेट विभागीय आयुक्त कार्यालयात या ठिकाणी आलेला आहेत। काका, आपलं काय? तुमचाच कायदा 16 पासून चालू आहे ना, 16ला गमतीत तारकंपवन करून घेतलं आणि कोणीच नव्हतं राहत। मी गेलो पाहिला तारकंपवन कोणाचं आहे, मग विचारणं पुसलं नाही, काहीच नाही। विचारायला गेलो, गुन्हा दाखल। आम्हाला शब्दभर विचारायला लागत होता ना, बरोबर, काय ही जागा कोणाची आहे, जमीन कोणाची आहे, हे कशी काय आपण बळकावायची? बरोबर, त्यांनी पाहून घेतला आदिवासी समाज आहे त्याच्याकरता घेतली जमीन बळकून। राहतो, आम्हाला काहीच माहित नाही, आम्ही कामाच्या याच्यामध्ये। मग त्यांनी सांगायला लागत होतं ना, बरोबर, का बा ही जमीन कोणाची आहे, जागा कोणाची आहे, आम्ही कसं काय काढू? हे त्यांना अधिकार होता का गरीबाची जागा काढायची? नाही, बरोबर। आज आमची तुझी नको आम्हाला नकभर, आमची नको तुला नकभर, खरे का खोटे? खरे। आणि त्यांनी काही बी उठून करायचं, दमदाट्या द्यायचं, एवढे पोलीस आणले, सगळे पोलीस पोटिशन घेतले, सगळं काय हे केलं। त्यांनी त्यांची जागा, आमची जागा बळकावली। मग माणसाला चिड येईल तर काय होईल? बरोबर आहे। किती वेळ मोजण्या झाले, किती वेळ पोरायची तळतळ केली। पैसा तर पैसा गेला आमचा गरीबाचा। आम्हाला शेतीमध्ये पिकलं तर त्याला बाजार राहत नाही, आणि यांनी पैसा आला, त्यांना पैसे येते इकडून तिकडून, तसे आम्ही कुठून आणणार आहे? खरं, कुठून आणणार ना? आमची गरीबाची कोण जाणीव करणार नाही? त्यांनी करा पाहिजे ना। काय भाऊ, तुझी नको मला, तुझी नको मला, आमची नको तुम्हाला। ही तुझी जागा, हे किती वेळा त्यांनी मोजण्या केल्या, किती वेळा आदेश द्याला का जमीन तुमची आहे, तुमची आहे, पण काढून कुठं देतात का? काढून नाही देते। आणि हे मला कसं नुसतं जाऊन दे, तुला काय माहिती?